श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिक महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीनंतर आज पहिली महासभा पार पडली। मात्र या पहिल्याच महासभेत मोठा गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं। नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि मुकेश शाहणे यांच्यात जोरदार शब्दयुद्ध रंगल्यानं सभागृहाचं कामकाज काही काळ ठप्प झालं। दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या स्मारकाबाबतचं पत्र सादर करण्यात आलं होतं। नियमावलीनुसार यावर अधिकृत प्रस्ताव येणं अपेक्षित असताना प्रस्ताव मांडण्यापूर्वी सुधाकर बडगुजर यांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली। यामुळे सभागृहात गोंधळाची ठिणगी पडली। या संपूर्ण प्रकरणावर माध्यमांशी बोलताना मुकेश शाहणे यांनी बडगुजर यांच्यावर टीका केली। चांगला प्रस्ताव टाकला ते होऊ द्यायचं नाही, मी पण दाखवायचं कृत्य होतं। सर्व सभागृहाने त्याचा विरोध केला आणि प्रस्ताव मंजूर केला असा टोला शाहणे यांनी लगावला। नियमावलीनुसार प्रस्ताव वाचन पहिलं झालं पाहिजे। मागच्या महासभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मी एक पत्र दिलं होतं प्रस्तावाचं स्मृतीस्थळासाठी, त्याचं वाचन सभागृहात झालं पाहिजे म्हणून मी मागणी करत होतो। परंतु त्याच्या आतच प्रस्ताव वाचन चालू असताना मध्येच त्यांनी म्हणजे मला बोलायचं आणि त्यांनी हा विषय सोडून भलत्याच विषयाच्या ते मागं लागले। म्हणून तिथं मी विरोध करून पहिले प्रस्तावाला मान्यता दिली पाहिजे। त्याच्याकरता आमचं थोडं तिथं महापौरांना विनंती करत होतो का नियमाला धरून चाललं पाहिजे, सभागृहाची गरिमा राखली पाहिजे। त्या निमित्ताने आम्ही तिथं महापौरांना मी सांगायला गेलो आणि तिथून महापौरांनी तो प्रस्ताव वाचला। मी महापौरांचं, आयुक्तांचं, उपमहापौरांचं देखील अभिनंदन करतो का सर्व सदस्यांचं अभिनंदन करतो का एकमुखाने सर्वांनी तो प्रस्ताव मान्य केला। त्याचा ठराव देखील आजच्या आज होऊन तो आपण राज्य सरकारकडे पाठवणार आहोत आणि 27 तारखेला सुनेत्रताई नाशिकला आहेत। त्या दिवशी देखील सुनेत्रताईंची आपण त्या पेलिकन पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथे आपण त्यांचं पाणी दौरा ठेवणार आहोत। अशा पद्धतीने आज ठराव मंजूर झाल्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो का ज्या अजितदादांनी महाराष्ट्रासाठी रात्रीचा दिवस, दिवसचा रात्र करून महाराष्ट्रासाठी एक चांगलं काम उभं केलं, ह्या अजितदादांच्या स्मृतीस्थळासाठी आज त्यांनी मंजुरी दिलेली आहे। मागच्या काळात तुम्ही बघितलं असेल, एक विशिष्ट वृत्तीचा तो व्यक्तिमत्व त्या घराणा आहे। कुठेतरी आपण एक चांगला प्रस्ताव टाकलेला आहे, त्या प्रस्तावाला कुठेतरी विरोध करायचा आणि कुठेतरी तो प्रस्ताव होऊ द्यायचा नाही आणि मला बोलू द्यायचं नाही, मीपणा ह्या सभागृहात दाखवायचा, अशा पद्धतीने त्यांचं आजचं कृत्य होतं। परंतु ते कृत्य आपण सर्व सभागृहांनी एकमुखाने त्यांना विरोध केला आणि तो प्रस्ताव वाचन करायसाठी आम्ही आग्रह धरून तो प्रस्ताव वाचला आणि तो मंजूर केला। महापालिकेतील वाद केवळ प्रक्रियात्मक चूक होती की राजकीय रणनीती, याबाबत आता चर्चांना उधाण आलंय। विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी सुरू असलेला बडगुजर आणि शाहणे यांच्यातील वाद निवडणुकीनंतरही कायम असल्याचं या घटनेवरून स्पष्ट झालंय। पहिल्याच महासभेत निर्माण झालेला हा तणाव आगामी काळात महापालिकेच्या कामकाजावर परिणाम करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।